हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपण सेकंड इयरचे लेक्चर स्टार्ट करणार आहोत. आता खूप दिवस झाले मी म्हणलं होतं की स्टार्ट करतो पण आता काही कारणास्तव माझे स्टार्ट करणं नाही झाले. पण आता रेग्युलर लेक्चर होतील आणि हे लेक्चर राहतील कोणासाठी? ते हे लेक्चर त्या विद्यार्थ्यांसाठी राहतील जे आपल्या चॅनलला जॉईन असते म्हणजे काय, आपल्या चॅनलवर जेव्हा गेले तुम्ही तेव्हा होम पेजवर नाही का तुम्हाला सबस्क्राईबच्या साईडला तुम्हाला जॉईनचं ऑप्शन येते. तर जे मेंबरशिप घेऊन जॉईन असतील त्याच्यासाठी सेकंड इयरचे लेक्चर येतील. आता सेकंड इयरच्या लेक्चरचं मी एक ओरिएंटेशनचं लेक्चर घेतलं होतं. तर त्यामध्ये मी तुम्हाला सेकंड इयरचं ओरिएंटेशन म्हणजे ते लेक्चर मी सर्वांना पब्लिक केलेलं आहे. तर त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की आपले टोटल 6 सब्जेक्ट होतं. सेकंड इयरमध्ये आपल्याला किती सब्जेक्ट येतं? 6. फर्स्ट इयरमध्ये आपल्याला किती सब्जेक्ट होते? 5 सब्जेक्ट होते. सेकंड इयरचे जे 6 सब्जेक्ट येतात आणि जे फर्स्ट इयरचे 5 सब्जेक्ट होतं, तर फर्स्ट इयर आपल्याला कम्पॅरेटिव्हली इझी गेलं. कारण की फर्स्ट इयर म्हणजे आपण शेवटी अभ्यास करून ठीक आहे आपण पास झालो, जे होईल ते. आणि सगळ्यात मोठा प्रश्न सर्वांचा, जसं रिझल्ट कधी लागते. तर रिझल्ट कधी लावू? आता विषय कसा आहे माहिती आहे का, आपली जी MUHS आहे, आपली युनिव्हर्सिटी आहे, तर तिचं नाही का दरवर्षी काही ना काही प्रॉब्लेम येतच राहतात. डाटा कलेक्शनसाठी हो, कसं हो, काय हो, कुठं ना कुठं कोणतं कॉलेज इन्फॉर्मेशन देत नाही, काही देत नाही. तर यामुळे थोडाफार उशीर होते. हे दरवर्षीचं यावर्षीचं नवीन असं काही नाही. तर त्याच्यात पडल्यापेक्षा तर आपल्याला माहितीच आहे ना की आपण सेकंड इयरला जाणार आहोत. नाही जरी गेलो पाहिजे तुमचा एखादा विषय किटी लागेल, 2 विषय बॅक लागतील. क्वचित चान्स आहे की सर्वांचे 3 किंवा 3पेक्षा जास्त सब्जेक्ट बॅक लागतील आणि ते फेल होतील. म्हणजे ते फर्स्ट इयरला म्हणजे त्याला 6 महिन्यांना वापस परीक्षा द्यायला लागतात. पण तरी पण मेजरली आपण असं पकडून चालू की बा जवळपास जे विद्यार्थी तर 80% 90% विद्यार्थी पास होणार आहेत आणि थोडेफार राहणार. जे राहिले त्यांना पण आपण सोडू नये. पण आपण जास्त करून विचार करू की जे सेकंड इयरला पास होते, जे सेकंड इयरला गेले, तर सेकंड इयरमध्ये आता असं म्हणून चालणार नाही आपल्याला की सर नंतर अभ्यास करू, शेवटच्या 2 महिन्यात अभ्यास करू, शेवटच्या 3 महिन्यात अभ्यास करू आणि सर आपण पेपर काढून घेऊ. तर विषय तसा नाही आहे. विषय कसा आहे, एकदम मोठा सिलेबस आहे. तुम्हाला नाही का, तुम्ही जर का म्हटलं तर तुमचा एकच सिलेबस, तुम्ही जर का हे करायला शास्त्र वैशिष्ट्य करून तुमचा हा एकच सब्जेक्ट तुमचा कंप्लीट होणार नाही, एवढा वास्ट सब्जेक्ट आहे. तर अशी भानगड आहे. तर त्याच्यामुळे मी काय म्हणते की तुम्हाला स्टार्टिंगपासून अभ्यास करणे, असं नाही की स्ट्रेस घ्यायचा, लोड घ्यायचा की खूप अवघड आहे, असं नाही. फक्त तुम्हाला डेलीचं काम डेली करावं लागणार आहे. तुम्हाला डेली अभ्यासासाठी वेळ काढावा लागणार आहे. तुम्हाला रोज रेग्युलर क्लासेस अटेंड करावं लागणार आहे. तर ते माझे नाही म्हणत आहे मी, तुम्हाला रेग्युलर कॉलेजला जाणं आहे. रेग्युलर कॉलेजला क्लास जेवढे लेक्चर होतील तेवढे अटेंड करा. तुम्ही नाही का, मेन सब्जेक्ट तुमच्या इथं द्रव्यगुण, रोगनिदान आणि रसशास्त्र वैशिष्ट्य करा. हे 3 सब्जेक्ट मी का म्हणत आहे, असं नाही की हे बाकीचे सब्जेक्ट वीक येतं किंवा अवघड येतं का सोपे येतं, ते विषय नाही. हे सब्जेक्ट कसे तर द्रव्यगुण विज्ञान आणि रसशास्त्र वैशिष्ट्य कल्पना झालं, रोगनिदान झालं, हे तसे थोडे कसे प्रॅक्टिकल बेस सब्जेक्ट येतात. थोडंसं तुमचं यात काय लागणार आहे, तुम्हाला नाही का थोडं नॉलेज घ्यायला लागणार आहे. थोडं तुमचं ते टीचर लोकांचे अनुभव का हे कसं प्रॅक्टिकल बेस सब्जेक्ट होतं. फार्मॅकॉलॉजीमध्ये काय, आता जर तुम्ही द्रव्यगुण विज्ञान म्हटलं, त्याच्यात पेपर 1 पेपर 2 राहते. पेपर 1 तरी कम्पॅरेटिव्हली इझी, पण पेपर 2 मध्ये काय राहते, पेपर 2 मध्ये आपल्याला इतके टफ, म्हणजे जे आपले द्रव्य येतं, द्रव्य म्हणजे तुम्ही हे करू शकता, आपले जे प्लांट्स येतात ते प्लांट्सला त्याला मेनली 2 कॅटेगरीमध्ये केलेले, एक सामान्य आणि एक थोडे जे ज्याचा औषधी गुणधर्म आहे. तर असे 2 हे केले. त्याचे आपल्याला रस, वीर्य, विपाक, गुण काय आहे, कर्म काय आहे, तर हे आपल्याला ह्या सर्व गोष्टी आपल्याला तसे दिलेल्या आहेत. आता हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर हे कसं होते, त्याच्यात त्याचं नाही का बॉटनिकल नेम म्हणजे लॅटिन नेम आहे, त्याच्यात त्याची फॅमिली आहे. तर या सर्व गोष्टी कशा होतात नाही का, लर्निंग बेस्डच्या म्हणजे आठवण ठेवणाऱ्या गोष्टीचा. तर एवढा डाटा तुम्ही स्टोअर कसा करसाल, जेव्हा तुम्ही रेग्युलर वाचसाल, रेग्युलर तुम्ही रीड करसाल. आपल्याला तुम्ही जर का थोडं 2-3 वर्ष मागं गेलं आपण, जेव्हा आपण नीटची तयारी करू, तेव्हा आपल्याला ॲन्युअल किंगडम होतं, त्यात आपल्याला कसं फायलम होतं, त्याचं क्लास होता, हे आपल्याला सर्व गोष्टी माहीत म्हणजे लर्नच करायला लागायचं. त्याच्यात काही ऑप्शन होतं का आपल्याला, तसंही पेपर 2 लर्न करावंच लागणार आहे द्रव्यगुण. म्हणून तुम्ही जेवढं थोडं इंटरेस्टिंग येणं हो, थोडं डिस्कशन करणं हो, रोज 2-2, 3-3 ड्रग वाचणं हो, त्याला रिवाईज करणं हो, तर या गोष्टींना तुम्ही थोडंसं ह्या गोष्टी करायला पाहिजेत. ठीक आहे, बाकी तर मी आहोत तुम्हाला गोष्ट करणार. आता जे आज महत्त्वाचा विषय आज आपला, हे तर मी ऑलरेडी हे सर्व गोष्टी मी बोललेलो होतो, हे गोष्टी मी ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. पण आज महत्त्वाचं कारण काय, मी डायरेक्ट सिलेबस शिकवायला स्टार्ट करू शकतो. पण विषय कसा आहे, डायरेक्ट सिलेबस स्टार्ट केल्यापेक्षा नेमकं आहे काय, विषय काय आहे, आपल्याला याची माहिती का गरजेची आहे, माहिती घ्यायची तर आपल्याला कोणत्या गोष्टीवर ध्यान द्यायला पाहिजे, काय नाही द्यायला पाहिजे. तर ह्या गोष्टी मी तुम्हाला थोडंफार माहिती सांगतो. आता मी तुमचा सब्जेक्ट कोणता स्टार्ट करणार आहोत, तुम्ही तुमचा पहिल्यांदा सब्जेक्ट स्टार्ट करणार आहोत द्रव्यगुण विज्ञान. तर द्रव्यगुण विज्ञानमध्ये पण आता तुम्हाला सर्वात जास्त मेन माझा मुद्दा आहे की तुम्हाला एक गोष्ट ठरवावं लागणार आहे
फर्स्ट इयरला तुम्ही आयुर्वेद मॉडर्न तुम्हाला मिक्स होतं, थोडंफार आयुर्वेद होतं, थोडंफार मॉडर्न होतं, तुम्ही दोघं गोष्टी बॅलन्स केल्या. पण BMS जर तुम्ही BMS करता तर सर्वांच्या मनात एक प्रश्न राहते की तुम्ही आयुर्वेदिक प्रॅक्टिस करायची की मॉडर्न प्रॅक्टिस करायची. हा एक असा प्रश्न आहे जो पूर्ण सिलेबस होते, पूर्ण लेक्चर होतात, पूर्ण आपली डिग्री समजते तरी आपल्याला समजत नाही की आपण फर्स्ट इयर काय करायला पाहिजे काय नाही करायला. आपण नेहमी कन्फ्यूज राहतो आणि हे तुमचाच नाही सर्वांचा हाच प्रश्न आहे. सर्वांचा हा प्रश्न आहे की आपण आयुर्वेदिक प्रॅक्टिस करायला पाहिजे की मॉडर्न प्रॅक्टिस करायला पाहिजे. आता हा तुमच्या आवडीचा विषय. जर का तुम्हाला फक्त एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जर का तुम्हाला आयुर्वेदिक प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्हाला सुटका नाही, तुम्हाला डेली स्टडी करणं आहे आणि तुम्हाला फक्त पुस्तकच वाचणं नाही, फक्त सिलेबस पुरतं स्टडी करणं नाही, तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज घेणे. प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायसाठी तुम्हाला रेफरन्स बुक रेफर करणे, तुम्हाला फक्त हे पासून चालणार नाही, तुम्हाला 2-3 बुक वाचायला लागणार आहे. तर 2-3 बुकमधून तुम्हाला कंटेंट शॉर्टलिस्ट करणं चालू आहे. कधी कधी काय होते की कोणत्या याच्यात वेगळं, तुम्हाला माहिती आहे आयुर्वेद म्हणलं की वेगवेगळे आचार्य आले, वेगवेगळे त्यांचे मतं आले, तर वेगवेगळ्या आचार्याने कोणतं मत हे केलेलं आहे आणि सध्या आपण प्रॅक्टिकलमध्ये आपण काय वाचत आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता त्याच्यासाठी आता मी तुमचा पहिला विषय स्टार्ट करणार आहोत, द्रव्यगुण विज्ञान फार्मॅकोलॉजी. आता जर का तुम्ही फार्मॅकोलॉजी हा सब्जेक्ट बघितला, फार्मॅकोलॉजी हा MBBS सेकंड इयरचा सब्जेक्ट आहे. जर का तुम्ही MBBS पाहिलं, MBBSचे जर का तुम्ही लेक्चर सब्जेक्ट पाहिले तर MBBSचं जे फर्स्ट इयर आहे त्याच्यात आपल्याला 3 सब्जेक्ट येतं. कोणते येतं? ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री. आता बायोकेमिस्ट्री हा असा विषय आहे की जो आपण नाही का आपल्याला BMS वाल्याला त्याचा काही संबंध येत नाही. पण बायोकेमिस्ट्रीमध्ये काय येते? कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम, फॅट मेटाबॉलिझम, प्रोटीन मेटाबॉलिझम. तर ह्या गोष्टी आपल्याला कार्बोहायड्रेट काय तर हे आपल्याला थोडीफार माहिती आपल्याला 11th-12th असते. पण युरिया सायकल काय आहे, आता तुम्हाला ग्लायकोलिसिस ह्या स्टेप तुम्ही ऐकलेले असतील, नाव ऐकले असतील. TCA सायकल ऐकलं असेल, सिट्रिक ॲसिड सायकल असलं असेल, हे नाव तुम्ही ऐकले असतील. बट आता तुम्हाला माहिती आहे का ते काय आहे काय नाही. यात भरपूर गोष्टी येतात. आपण तेव्हा इतकं ध्यान दिलं नाही, आपण तेव्हा फक्त आपल्याला पेपरमध्ये येणारे म्हणून आपण त्या हिशोबाने स्टडी केलेला आहे. पण आता त्याचं आपल्याला ॲप्लिकेशन करावं लागणार आहे. आपल्याला जर फिजिओलॉजी ती आपल्याला फार्मॅकोलॉजीमध्ये कामी पडणार आहे. तर फार्मॅकोलॉजी जर का तुम्ही तसं बघितलं तर फार्मॅकोलॉजी तुम्हाला सिलेबसच्या हिशोबानं असाल तुम्ही तर सिलेबसच्या हिशोबानं कंटेंट दिलेलं आहे, आपल्याला सर्व दिलेलं आहे. पण नाही का प्रत्येक कॉलेजमध्ये सगळीकडे मॉडर्न पार्ट दुर्लक्ष करतात. आयुर्वेदिक पार्टच इतका मोठा आहे की सर्व आयुर्वेदिक पार्टवर फोकस करतात, आपला इग्नोर होते फार्मॅकोलॉजी. त्याच्यामुळं काय होते, आपण कुठं ना कुठं प्रॅक्टिकलमध्ये वीक पडतो. आपण जेव्हा प्रॅक्टिस करायला जातो तर भरपूर जण बाहेर क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करायला जाते किंवा तुमच्या पोस्टिंग लागतील, तसं जसं ज्याच्या हिशोबानं राहते. तसं तुम्ही जेव्हा जासाल तेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल लाईफमध्ये असाल तेव्हा तुम्ही हॉस्पिटलला जाणं चालू करसाल तेव्हा तुम्हाला समजेल फार्मॅकोलॉजी खूप महत्त्वाचं सब्जेक्ट आहे, आपल्याला शिकवत कम नाही आणि शिकवायला टाईमच नाही भेटत ना, म्हणून आपल्याला लक्ष देणे फार्मॅकोलॉजीवर. त्यानंतर सेम गोज विथ पॅथॉलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी. तर टॉक्सिकोलॉजी अगरतंत्र, टॉक्सिकोलॉजीमध्ये अगरतंत्रामध्ये आपल्याला विषबद्दल माहिती आहे. सेम टॉक्सिकोलॉजीमध्ये पण आपल्याला स्नेक वेनम वगैरे जी इन्सेक्ट बाईट येतं ते आपल्या टॉक्सिकोलॉजीमध्ये होते. तर हे आपल्याला तसं पण सिलेबसमध्ये पण आपल्याला टॉक्सिकोलॉजीवर जास्त भेटीस दिले. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं जरुरी आहे. ठीक आहे. तर आपला सब्जेक्ट कोणता आहे, आपण स्टार्ट कोणता करणार आहोत? द्रव्यगुण विज्ञान आणि फार्मॅकोलॉजी. ठीक आहे. तर फार्मॅकोलॉजीचं आता मी हे इथंच एंड करू आपण. इथं फक्त मी तुम्हाला माहिती सांगितली की कसं करायचं, काय सब्जेक्ट कोणते आणि आपण स्टार्ट काय करणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये आता टॉपिकमध्ये येऊ, फार्मॅकोलॉजी, द्रव्यगुण विज्ञान. त्याचा तुम्हाला मी सिलेबस सांगेल की सिलेबस काय आहे आणि आपण कसं प्रोसीड करणार आहोत ते सांगेल. ठीक आहे. तर ज्याची इच्छा आहे किंवा तुम्हाला मॉडर्नची माहिती घ्यायची त्याला क्लिअर सांगतो, आधीच सांगतो. बरं असं म्हणायचं काम नको की सर मी म्हटलं की तुम्ही आता वेगळं करत आहे, तसं नाही. ज्या विद्यार्थ्याला खरोखर मॉडर्न प्रॅक्टिस करायची आहे, मी हे घेईल आयुर्वेदिक पोर्शन घेईल, मी पण कम्प्लीट करेल, विषय तो नाही. बट माझं म्हणणं आहे की आयुर्वेदिक पार्ट तुम्ही करणारच आहात, तुम्हाला सगळीकडे शिकवल्या जाणार आहे. तुमचा इग्नोर पार्ट कोणता होणार आहे? मॉडर्न पार्ट होणार आहे आणि जे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. तर जर ज्याला इंटरेस्ट आहे मॉडर्नवर फोकस द्यायचा, ज्याला मॉडर्न प्रॅक्टिस करायची, त्यांनी जॉईन व्हा. तुम्हाला सर्व लेक्चर व्यवस्थित भेटतील. तुम्हाला एकदम जे MBBS लेवलचे जे स्टडी करतात त्या लेवलचे तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला मी जवळपास 2-2.5 वर्ष झाले मी प्रॅक्टिस करत आहे. मी हॉस्पिटलला जातो, क्लिनिकला जातो, तर त्याच्यामुळे मला प्रॅक्टिकल नॉलेज पण आहे. तर त्या हिशोबाने मी तुम्हाला काय सांगेल की तुम्हाला हे सब्जेक्ट तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये आपलं अल्टिमेट एम काय आहे? आपलं अल्टिमेट एम आहे आपल्याला हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करायला जायचं, आपल्याला स्वतःचं क्लिनिक टाकायचं, स्वतःचा आपल्याला एक
हॉस्पिटल सेटअप करायचं, यासाठी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत. आत्ता शिका नंतर शिका असं नाही की बा प्रत्येक BMS डॉक्टरला हे नॉलेज असणं महत्त्वाचे आहे. फक्त ते तुम्ही आत्ता घेता का नंतर घेता हे तुमचा प्रश्न आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.